नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी. तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या अवतरेश्वरसाठी ब्लॉगला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज बघायला मिळतील. चला मित्रांनो, तुमचा वेळ न घालवता तुमच्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बोरविषयी माहिती देणारे संपूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही बोर केव्हा घेतला पाहिजे आणि कशा पद्धतीमध्ये घेतला पाहिजे, म्हणजेच पाणी बघितल्यापासून किती दिवसांमध्ये घेतला पाहिजे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा. तर मित्रांनो, बघू शकता हे बोर. आणि मित्रांनो, हे बोर आपण शेतकरी बरेच जण आता कसं आहे की पावसाचं खूप प्रमाण कमी, त्याच्यामुळं पाणी लागायला लागले, परंतु पाणी हे ठिकाणा झाले. तर ह्या पाणी टिकण्यामागचं कारण काय काय असू शकतात ते पण सांगणार आहे, आणि बोर केव्हा घेतला पाहिजे ते पण सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्ही बघा. तर मित्रांनो, बोर घेता वेळेस तर एकतर पाणी बघितल्यानंतर तुम्ही काय करायचे की लगे बोर घ्यायचं. एकतर तुम्ही काय करताय की तुम्हाला बोरची गाडी भेटत नाही काय नाही म्हणून, किंवा आधीच पॉईंट काढून ठेवता, नंतर महिना दीड महिना होते नंतर तुम्ही बोर घेता. तर असे बरेच प्रॉब्लेम असतात. तर त्याच्यामुळे पण तुम्हाला पाणी लागत नाही. तर मित्रांनो, त्याच्यामुळं तुम्ही लगे बोर घेत जा, कारण तुम्हाला पाणी बघितलेलं ते पाणी गवसेल. आणि मित्रांनो, बोर योग्य प्रमाणामध्ये खोली घेत जा त्याची, जेणेकरून तुम्हाला खोल जर नाही गेला तर बोरपर्यंत जायच्या अगोदर तुम्ही बोर ऑइल आपला बंद करून टाकतात, जेणेकरून तुम्हाला पाणी पण लागायचं राहून जाते. आणि अशा पद्धतीमध्ये तुम्ही काय करता की बोर बंद करून टाकताय, मग पाणी लागत नाही त्याला, काही नाही, कारण तुम्ही झऱ्याच्या जवळ जाऊन बोर बंद करता, त्याच्यामुळे पण पाणी लागत नाही तुम्हाला. तर मित्रांनो, बघू शकता आता ही बोर आहे. तर ही बोर आपण पॉईंट काढताना काय करताय की पॉईंट काढताय आज, आणि अजून 2 महिन्यानंतर आपण बोरवेल घेण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या ठिकाणी कसं होतंय माहिती आहे का की 2 महिने दीड महिने समजा आपण पॉईंट काढून ठेवलेलं आहे, नंतर आपल्याला गाडी भेटत नाही काय नाही, मग त्याच्यामध्ये आपला टाईम जास्त वेस्ट होतोय, आणि आपल्याला गाडी नाही भेटल्यामुळं आपण लांबणी खाली बोर घेतो, म्हणजे जेव्हा भेटेल तेव्हा घेतोय. तर अशा पद्धतीमध्ये काय होतं की आपण पॉईंट घेतलेलं समजा इथं, तर इथून मागं कुठं पण आपला दुसरा बोर परिसरामध्ये पडलेला असतो, दुसऱ्या शेतकऱ्याचा घेतलेला असतो. तर अशा पद्धतीमध्ये काय होतं की तिकडे जर पॉईंट कट झाला तर तुमचा इथं पाणी लागण्याची जी शक्यता ती कमी होऊन जाते, म्हणजे पॉईंट इथला एक तुटतो. मग तुम्ही काय करता की नंतर पॉईंट घेताय, मग पॉईंट नंतर घेतल्यामुळं काय होते की तुमचा जी पॉईंट काढलेला आहे, तर हे पॉईंट तुमचा चुकतो, म्हणजे तुम्हाला पाणी लागत नाही त्या ठिकाणी, कारण तुमचा पॉईंट तर पहिलेच कट झालेला असतो. त्याच्यामुळे तुम्हाला इथं पाणी काही लागणं शक्य नसते नंतर त्या टायमिंगमध्ये, कारण तुम्ही लगे जर पॉईंट घेतला तर तुम्हाला पाणी 100% लागणार. आणि एखाद्या वेळेस काय होतं, पाणी लागून पण बंद होते. त्याचे कारण म्हणजे कसं आहे की आता ह्या वर्षी बरेच म्हणजे पाऊस काळ कमी झाला आहे, म्हणजे सोयाबीन काढण्याच्या टायमिंगमध्ये पाऊस काळ कमी झाला आहे, त्याच्यामुळं तुम्हाला पाणी लागते, आणि नंतर कमी व्हायला लागले. तर आमच्याकडं पण तेच व्हायलं आहे. मग तुमच्याकडं कसं होतं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजेच कसं आहे की आमच्याकडं तर पाणी भरपूर लागलेत, परंतु आता बंद पडत आलेत बोर. एक 10 मिनटं 15 मिनटं असं चालतं आहे, किंवा घंटाभर चालतं आहे. तर कशामुळे चालतं हे काही अजून शोध लागलेला नाही मित्रांनो, परंतु थोडंच चालतं आहे, जेणेकरून म्हणजे आपलं प्यायचं भाग ह्या म्हणजे 500 1000 2000 लिटर कुणाचं गुळणे हाणतं आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला बंद पण करावं लागतं बोर, नाही तर मोटरला प्रॉब्लेम होतो आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं की तुम्ही पॉईंट घेतला म्हणजे बघितला की लगेच तुम्ही बोरगाडी लावायची, आणि पॉईंट खोली नेऊन घालायची. तर आमच्याकडं 600 फुटापर्यंत, तुमच्याकडं 300 फुटापर्यंत असेल तर तुम्ही 300 फुटापर्यंत नेऊन घाला, परंतु पॉईंट बघितल्या लगेच घाला, म्हणजेच लगेच घ्या बोर, जेणेकरून तुम्हाला पाणी घुसेल. तुम्ही काय करता की 2-3 महिन्यानंतर मग पुन्हा नंतर घेताय, मग पॉईंट चुकतो, किंवा जागा इकडे तिकडे होती. तर अशा ह्याच्यामध्ये मग तुमचं पाणी चुकून जाते. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे आता सांगायचं झालं तर काय व्हायलं की माहिती का की आपण आपल्या नशिबावर सुद्धा एक फोकस मारायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचा पण फायदा थोडाफार प्रमाणामध्ये होणार आहे मित्रांनो. कसा ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर आता ही बोर आपल्याला घ्यायचं समजा, तर ह्याचा पॉईंट तर बघितला आपण, आणि म्हणजे तुम्ही म्हणताल की तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही लगे बोर गाडी पण लावलेली, तरी पण आमचा बोर फेल गेला. तर मित्रांनो, अशा ह्याच्यामध्ये काय होतं माहिती की आपलं नशीब साथ देत नाही, तर हे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि अशा ह्याच्यामध्ये काय होतं की एक बोर आपण फेल गेला आहे, तर
त्या बोरला आपल्याला वर्षभराची जमापुंजी आपण लावत असतो. तर मग एक बोर फेल गेल्यानंतर आपण दुसऱ्या बोरच्या पण नादी लागतो. म्हणजेच आपल्याला वाटतं की बाबा चला एक जर बोर फेल गेला आपला, तर आपल्याला आता दुसऱ्या बोरमध्ये काहीतरी सक्सेस भेटेल किंवा थोडंफार प्रमाणामध्ये पाणी भेटेल आपल्याला प्यायपुरतं का होईना. कारण प्यायच्या पाण्याची दुर्भिक्ष म्हणजे खूप असं कमी म्हणजे पाणी आहे आणि भरपूर टंचाई व्हायली पाण्याची. तर त्या ह्याच्यामध्ये वाटतं की चला दुसऱ्याला लागेल पाणी. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की दुसरा पण पॉईंट काढतो आणि लगेच बोरगाडी पण लावतो. परंतु अशा ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचं उलचं पाणी येतं वरी आणि नंतर मोटर टाकल्यानंतर तुमचं 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं असं चालतं. तर ते पण बोर फेल गेल्याच्या ह्याच्यामध्येच असते. परंतु पावसाळ्यामध्ये ते बोर चालू शकतो. परंतु आपल्याला आत्ता पाण्याची टंचाई असते, त्याच्यामुळं आपल्याला आत्ता पाण्याची गरज आहे. त्याच्यामुळं मग आपण म्हणतो बाबा आता आपले 2 तर बोर फेल गेले, तर आपण आता तिसरा घ्यायला पाहिजे का नाही. तर मित्रांनो अशा ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्या नशिबाला जाणून घ्यायला पाहिजे की आपलं नशीब आता सध्या चांगलं नाही. तर आपण जे बोरवेल आहे ते आपण पुढल्या वर्षी ट्राय मारायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला योग्य त्याचा फायदा भेटेल. तर मित्रांनो काही काहीचं कसं होतं की नशीब पण चांगलं नसतं, त्याच्यामुळं त्यांना पाणी पण लागत नाही. तर माणसानं नशिबाच्या पण ह्याच्यावर भरोश्यावर थोडंफार म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे नशिबावर पण. कारण नशिबात जर नसेल तर भेटत नाही मित्रांनो. 10 पण बोर घ्या तुम्ही, तुम्हाला पाणी लागणार नाही. म्हणजेच कसं की लागाव, माझी इच्छा आहे की सगळ्याला लागावं, परंतु नशिबाचं सांगायला लागलो. कारण नशिबात नसल्यावर कुठं काही पण करा. ते म्हणतात ना की एका राजाला पिंजऱ्यात बैठवलं तरी ते शेवटी मेलाच. तर असे तर पाणी जर लागायचं असलं तर बिन बघता पण पाणी लागतं मित्रांनो. तर सांगायचा मुद्दा एवढाच की तुम्ही नशीब थोडंफार त्याच्यावर लक्ष द्या, फोकस करा. तुमचे 2 बोर फेल गेलेत तर तुम्ही तिसऱ्या बोरच्या लगे नादी लागू नका. म्हणजे सांगायचं एवढंच तात्पर्य की यावर्षी तुमचे बोर फेल गेलेत तर तुम्ही पुढल्या वर्षी त्या पानाड्याला बोलून किंवा दुसऱ्या पानाड्याला बोलून तुम्ही दुसरा बोर घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या वर्षी केला पाहिजे. त्या वर्षी करणं म्हणजेच यावर्षी 2 बोर फेल गेलेत आपले लगेच आपल्याला तिसरा पण बोर घ्यायचा आहे. तर ही चुकी तुम्ही बिलकुलसुद्धा करू नका मित्रांनो. सांगण्याचा तात्पर्य एवढाच की तुम्ही 2 बोर फेल गेले तर तिसरा बोर घेऊ नका, ही सगळ्या शेतकऱ्यांना विनंती माझी. कारण आपल्या नशीब चांगलं नाही म्हणायचं. तर मित्रांनो ही होती आजची माहिती. तर माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो ती आपल्याला कमेंटद्वारे कळवत जा मित्रांनो. तर बरेच जणांचे कमेंट येतात. तर मित्रांनो आपला एमसीलचा प्रयोग आपला खूप म्हणजे 40,000 प्लस व्हिडिओ चालला आहे, ते व्ह्यूज आले त्याला. तर 7-8 लाखापर्यंत लोकांपर्यंत गेलेलं आहे ते. तर हे पण व्हिडिओ भरपूर लोक बघतील आणि त्यांचा फायदा होईल ही आशा करतो. त्याला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.